महायुतीमधील कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांमध्ये मानापमान नाट्य पाहायला मिळाले। महायुतीतील मंत्र्यांमध्ये विभागीय कामकाजावरून जुंपलेली आहे। सामाजिक न्याय विभागातील कामकाजाच्या बैठका राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी परस्पर घेतल्याचा आरोप असून याबाबत या खात्याचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली आहे। संजय शिरसाट यांनी थेट राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना पत्र लिहून आपल्या विभागातील बैठक घ्यायची झाल्यास बैठक माझ्या अध्यक्षतेखाली करावी असं पत्र लिहिलेलं आहे। कृषी घोटाळ्याच्या आरोपातून धनंजय मुंडेंना न्यायालयाकडून क्लीन चिट मिळालेली आहे आणि त्यानंतर धनंजय मुंडेंना पुन्हा संधी देऊ असं अजित पवार यांनी संकेत दिलेत। धनंजय मुंडे यांना न्यायालयानं एका प्रकरणात क्लीन चिट दिली आहे, तर दुसऱ्या प्रकरणात न्यायालयीन चौकशी सुरू आहे। ती झाल्यानंतर वस्तुस्थिती पुढे येईल। ती पुढे आली की त्यात जर त्यांचा दुरान्वय संबंध नसेल तर आम्ही त्यांना संधी देऊ असं अजित पवार म्हटलेत। त्यामुळे धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। त्या संदर्भामध्ये अजून एका गोष्टीच्या संदर्भात माहिती आम्ही घेतोय। त्याचे पूर्णपणे मला वाटतं न्यायालयीन चौकशी चालू आहे। ती चौकशी झाल्यानंतर त्याबद्दलचे सगळं वस्तुस्थिती पुढे येईल आणि वस्तुस्थिती पुढे आली आणि हे अशाच पद्धतीनं त्याच्यामध्ये त्यांचा दुरान्वयी संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देऊ। अजित पवार म्हणतात कृषी घोटाळ्यातनं धनंजय मुंडे यांना क्लीन चिट मिळाली आहे, पण अजून एक प्रकरण बाकी आहे। तर ते प्रकरण माझं आहे आणि जे लोकायुक्तांपुढे मी ती पूर्ण डिटेल्ड पिटिशन मांडली आहे त्याच्यात त्यांच्या भ्रष्टाचाराचा अँगल आहे, त्यांच्या ऑफिस ऑफ प्रॉफिटचा अँगल आहे, अशा अनेक गोष्टी मी लोकायुक्तांपुढे मांडल्या आहेत आणि ती केस फुल प्रूफ आहे। त्यामुळे धनंजय मुंडे यांनी पण मंत्रिमंडळात परत यायचं स्वप्न बघणं सोडून द्यावं आणि अजित पवारांनी अशी विधानं करणं सोडून द्यावं, कारण ते कुठच्याही अँगलने परत मंत्रिमंडळात येऊ शकणार नाही। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा विधानसभेत रम्मी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यावरून राजकारण चांगलंच तापलं। विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे आणि कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत असताना यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। कोकाटेंसंदर्भात मंगळवारपर्यंत निर्णय घेणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे कृषी मंत्री कोकाटेंचं मंत्रिपद जाणार असल्याची चर्चा सध्या सुरू झालेली आहे। मी त्यांना म्हणलं की मी त्याच्या संदर्भातले जे काही असेल ते मंगळवारपर्यंत त्याबद्दलचं निर्णय घ्यायचा आहे, कारण मुख्यमंत्री आज देखील दिल्लीतच आहेत। कदाचित ते उद्या येतील, परंतु मी उद्या पुण्याच्याच दौऱ्यावर आहे, परवा मी अहिल्यानगरच्या दौऱ्यावर आहे। मी सोमवारी गेल्यानंतर मग ह्याबद्दलच्या म्हणजे माणिकराव कोकाटेंशी पण करायची, इतरांशी पण काहींची करायची, ती करून त्याबद्दलचे निर्णय मी मंगळवारपर्यंत घेईन। आता एक मोठी बातमी, अजित पवार यांच्याकडून हिंजवडीत विकास कामांची पाहणी करण्यात आलेली आहे। मेट्रोच्या कामाची आणि इतर कामांची त्यांनी पाहणी केली आहे। समस्यांबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं असल्याचं देखील पाहायला मिळालं। तर 2 आठवड्यानंतर पुन्हा पाहणी दौरा त्यांनी केलेला आहे। मेट्रोसह इतर कामांची अजित पवार यांनी पाहणी केलेली आहे। अजितदादा यांनी हिंजवडी परिसरात पाहणी केली आहे। वाढत्या समस्यांबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना यावेळी धारेवर धरलं असल्याचं पाहायला मिळालं। आणखी एक मोठी बातमी, काही मंत्र्यांचे फोन बऱ्याचदा नॉट रिचेबल येत असून आपले फोन टॅप होत असल्यानं मंत्री स्वतःहूनच फोन बंद ठेवतात अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे। बघूया या केवळ चर्चा आहेत की वास्तव, हे येत्या काळात कळेलच असं ट्विट करून रोहित पवार यांनी गंभीर आरोप केलेले आहेत। तर या आरोपांवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रोहित पवार यांना सल्ला दिला। मी तुम्हाला सांगू का, कुणी आरोप करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, परंतु आरोप करणाऱ्यांनी काही प्रूफ दिलं पाहिजे। काय होतं, आरोप करायचे आणि प्रूफ काहीच द्यायचं नाही।
मुंडेंना पुन्हा संधी देऊ असं अजित पवार यांनी संकेत दिलेत. धनंजय मुंडे यांना न्यायालयानं एका प्रकरणात क्लीन चिट दिली आहे, तर दुसऱ्या प्रकरणात न्यायालयीन चौकशी सुरू आहे. ती झाल्यानंतर वस्तुस्थिती पुढे येईल. ती पुढे आली की त्यात जर त्यांचा दुरान्वय संबंध नसेल तर आम्ही त्यांना संधी देऊ असं अजित पवार म्हटलं. काही मंत्र्यांचे फोन बऱ्याचदा नॉट रिचेबल येत असून आपले फोन टॅप होत असल्यानं मंत्री स्वतःहूनच फोन बंद ठेवतात अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. बघूया या केवळ चर्चा आहेत की वास्तव हे येत्या काळात कळेलच अशी पोस्ट करत रोहित पवार यांनी गंभीर आरोप केले. तर या आरोपांवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रोहित पवारांना सल्ला दिला. माणिकराव कोकाटे यांचे समर्थक शक्तीप्रदर्शन करणार आहेत. सिन्नर मतदारसंघात सकाळी 10 वाजता कोकाटेंचे समर्थक एकवटणार असून खोटी बदनामी करून गैरसमज पसरवल्याचा आरोप करत निषेध नोंदवला जाणार आहे. मनसेच्या अमेय खोपकरांनी मल्टिप्लेक्स मालकांना इशारा दिलाय. माझ्या चित्रपटासाठी मी आंदोलन करणार नाही, मात्र इथून पुढे काचा फुटणार असं खोपकर म्हणाले. दुसऱ्या आठवड्यात थिएटरमध्ये येरे येरे पैसा 3चा एकही शो दिलेला नाही असा आरोप खोपकर यांनी केलाय. मल्टिप्लेक्स थिएटर विरोधात आता शिवसेना आक्रमक झाली आहे. मराठी चित्रपटांना चित्रपटगृहांमध्ये जागा दिली जात नाही, तर मराठी चित्रपट प्रदर्शित होताच तो आठवड्याभरात काढून टाकला जातो असा आरोप करत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली. भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई 3 दिवसीय अमरावती दौऱ्यावर आहेत. दारापूर गावात जाणाऱ्या मार्गावर भव्य प्रवेशद्वार उभारण्यात येणार आहे. या प्रवेशद्वाराचं भूमिपूजन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाल्यावर कोणतंही शासकीय पद स्वीकारणार नाही असं वक्तव्य सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केलेलं आहे. सरन्यायाधीश भूषण गवई अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते आणि या दौऱ्यातील एका कौटुंबिक कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं. सरन्यायाधीश भूषण गवई हे काल अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी वकिलांचे कान टोचले. आजकाल अशी परिस्थिती आहे की एखादा 25-26 वर्षाचा वकील खुर्चीवर बसलेला असतो, तेव्हा 70 वर्षाचा सिनियर वकील जरी आला तरी खुर्ची देत नाहीत. कधी कधी मला म्हणावं लागतं की थोडा तरी सिनियर वकिलांचा सन्मान ठेवा अशा शब्दात सरन्यायाधीश भूषण गवई यांनी वकिलांना सल्ला दिला. वाल्मिक कराड धनंजय मुंडेंनाही अडचणीत आणणार होता असं वक्तव्य विजयसिंग बाळा वांगर यांनी केलेलं आहे. तर धनंजय मुंडेंच्या कुटुंबाला पुरावे देणार असल्याचंही ते म्हटले. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी उपनगरीय विभागांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे धीम्या मार्गावरील कोपर ठाकुर्ली स्थानकात लोकल थांबा नसेल. या दोन्ही स्थानकात जलद मार्गावरील फलाटाचा अभाव असल्यानं रविवारी तिथे लोकल थांबणार नाही आणि त्यामुळे या प्रवाशांना कल्याण डोंबिवली किंवा दिवा या स्थानकात जाऊन पुढील प्रवास करावा लागेल. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रायगडमधील कोलाड ते गोव्यातील वेर्णा दरम्यान रोरो कार फेरी ही अभिनव सेवा कोकण रेल्वेनं सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र या सेवेमुळे गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या प्रवासी रेल्वे सेवांवर परिणाम होईल. त्यामुळे रोरो सेवा तात्काळ रद्द करून अधिकाधिक प्रवासी विशेष रेल्वे गाड्या चालवाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. कृषी महाविद्यालयाकडून किंवा त्या जवळून साखर संकुल इथे जुन्या पुणे मुंबई रस्त्याला जाण्यासाठी महापालिकेच्या वतीनं इथे उड्डाणपूल बांधला जाणार आहे. या उड्डाणपुलाचा एक भाग शिवाजीनगर एसटी स्थानकाजवळ जोडला जाणार असल्यानं संगमवाडी मार्गे येरवडा तसंच मुंबई आणि नाशिककडे जाणाऱ्या गाड्यांना वाहतूक कोंडीत न अडकता थेट या पुलाचा वापर करता येणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या 2025 मधील उन्हाळी सत्राच्या तृतीय वर्ष सेमिस्टर 6 परीक्षेच्या पुनर्मूल्यांकनात केवळ 42% विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केलेल्या 12,642 पैकी 5,370 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यानं उत्तरपत्रिका तपासणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. चिप उत्पादन क्षेत्रातील आघाडीची कंपनी इंटेल यंदा 25,000पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार असल्याची माहिती आहे. इंटेल सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करते. एआय क्षेत्रात उभं राहण्यास कंपनीला संघर्ष करावा लागतो आणि कंपनीचा आकार गरजेपेक्षा मोठा झाल्यानं कपात आवश्यक झालेली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ 14,298 पुरुषांनी घेतल्याची अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. 10 महिन्यांपर्यंत या लाडक्या पुरुषांना 21,44,00,000 रुपयांचं वाटपही करण्यात आलं अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. पीएम किसान सन्मान निधीच्या 20व्या हप्त्याची वाट पाहत असताना महाराष्ट्रातील लाभार्थ्यांची संख्या चौपट झाली आहे. यात 2,013 कोटींचं वाटप करण्यात आलंय. जळगाव नशिराबाद रस्त्यावर मोटारसायकल आणि ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. रशीद मनियार असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. धनंजय मुंडेंच्या कार्यकाळातील कृषी विभागाची खरेदी नियमानुसारच असल्याचा निकाल उच्च न्यायालयानं दिला आणि त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात त्या दाद मागणार आहेत.
जालना जिल्ह्यातल्या मंठा तालुक्यातील देवठाणा कानडी गावांना जोडणारा पूल वाहून गेलाय. तळणी मंडळात पुन्हा मुसळधार पाऊस झाल्यामुळे हा पूल वाहून गेलाय. या पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं झालं असल्याची तक्रार नागरिकांनी केली. मावळ तालुक्यातील शिवसेना उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप करत तीव्र निषेध व्यक्त केलाय. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला लज्जास्पद ठरणारी कृत्य ही दोन्ही मंत्री करत असल्यानं या दोन्ही मंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घेऊन मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी जोरदार मागणी करण्यात आली. मुंबई महानगरात शाडू मातीच्या मूर्ती घडवण्याकरता प्रोत्साहन मिळावं आणि जास्तीत जास्त पर्यावरणपूरक मूर्तीची प्रतिष्ठापना व्हावी यासाठी महानगरपालिकेकडून पर्यावरणपूरक मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांना दरवर्षीप्रमाणे यंदाही मोफत शाडू माती पुरवण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण 910 टन इतकी शाडू माती मोफत देण्यात आलेली आहे.